राज्यामधल्या रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदाचा वाद महायुतीमध्ये कायम आहे। पण आता 15 ऑगस्टच्या निमित्तानं सरकारनं ध्वजारोहणासाठी एक परिपत्रक जाहीर केलंय, ज्यातून हे स्पष्ट होतंय की रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे या ध्वजारोहण करतील। स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाचा मान आणि पर्यायानं रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंना मिळावं अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि आमदारांनी लावून धरलेली। पण अदिती तटकरेंच्याच हस्ते ध्वजारोहण होणार असल्याचं राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केलं गेलंय। त्यामुळे भरत गोगावलेंच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण होणार नाही। त्यामुळे गोगावलेंची निराशा झाली आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मान हा गिरीश महाजनांना दिला गेलाय। आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे। आणि मागची देखील यादी हीच होती। मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी अदितीताई तटकरेंची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती। याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही। ही झेंडावंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरत गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे।